लहान मुलांना आवडीचा पदार्थ म्हणजे पायनॅपल ज्यूस. आपण जर बाहेर गेलो तर गाड्यावरचा ज्यूस पिण्यासाठी मुलं खूप हट्ट करतात. तर बाहेरचा न देता आपण घरच्या घरी हा ज्यूस बनवून मुलांना देऊ शकतो. आता हिवाळ्याचं सीझन सुरू झालं आहे. हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मार्केटमध्ये हे पायनॅपल मिळतात. त्यामुळे आपण घरच्या घरी हा ज्यूस बनवू शकतो. घरी बनवलेला ज्यूस अगदी दाटसर आणि पिण्यासाठी खूप हेल्दी आहे. त्यामुळे घरीच बनवा तुम्ही ज्यूस. तर इथं एक पायनॅपल घेतला आहे. तर हा पायनॅपल आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कट करताना धारदार सुरी घ्यायची आहे. धारदार सुरी नसेल तर थोडा त्रास होऊ शकतो. तर साईडनं पूर्णपणे ह्याची साल आपल्याला उतरवून घ्यायची आहे. आता ह्याची साल मी उतरवून घेतली आहे. आता दोन्ही साईडनं हे कापून घ्यायचं आहे. आता पायनॅपलचे आपल्याला छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत. तर पायनॅपल मी आता कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. तर ज्यूस बनवण्यासाठी एका बाउलमध्ये कट केलेले मी पायनॅपल घेतले आहे. ह्याच्यामध्ये पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळं मीठ घेतलं आहे. 1 वाटी साखर घेतली आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये इथं पायनॅपलचे आपण कट करून घेतलेले पीस टाकायचे आहे. काळं मीठ आणि चाट मसाला टाकायचा आहे आणि साखर टाकायची आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी किंवा जास्त करू शकताय. आणि हे मिक्सरला वाटून घेतलं आहे. तर ही जी दाटसर आता प्युरी बनली आहे. आता ह्याच्यामध्ये 1 वाटी आईस क्यूब टाकले आहेत आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तर हे आता खूपच घट्ट वाटतं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतत आहे. तुम्ही बघू शकताय ह्याची कन्सिस्टन्सी तरीही घट्टच आहे. तर आता मस्त असा आपला पायनॅपल ज्यूस बनवून पिण्यासाठी तयार झालेला आहे. तर ग्लासमध्ये हा ओतत आहे. ग्लासमध्ये ओतून घेऊन वरतून आईस क्यूब टाकून पिण्यासाठी तयार आहे आपला पायनॅपल ज्यूस. तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.